नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वारकरी लोकांचे आणि बांधवांचे मला सारखे फोन येत आहेत की एकादशी ही 23 तारखेची की 24 तारखेची. तर आपल्याला सांगू इच्छितो, 23 तारखेला पुत्रदास स्मार्त एकादशी आहे. ती पुत्रदास स्मार्त एकादशी पहाटे 4:19 आहे आणि द्वादशी तिथून पुढे द्वादशी चालू होते. मग 24 तारखेला त्या ठिकाणी जी द्वादशी ती 25 तारखेच्या पहाटे 6:21 आहे. मग एकादशी ही 23 तारखेची की 24 तारखेची हा मूळ मुद्दा. तर या मूळ मुद्द्यामध्ये नियमाने 23 तारखेची एकादशी आहे, परंतु काही भागामध्ये आता अधिक महिना येऊन गेला आणि अधिक महिना येऊन गेल्यानंतर या अधिक मासानंतर काही वृद्धातिथी येत असतात, वृद्धी होत असते तिथींची. ती वृद्धी या ठिकाणी होते. ती वृद्धी कशी होते की द्वादशी ज्या ठिकाणी सूर्योदयाला आहे त्या ठिकाणी ती द्वादशी दुसऱ्या दिवशी राहील, म्हणजे त्रयोदशीच्या दिवशी 25 तारखेच्या दिवशी त्या ठिकाणी ती द्वादशी ही सूर्योदयाला आहे म्हणून ती सूर्योदयाच्या सूर्यदर्शी द्वादशी धरल्या जाईल. आणि मग एकादशी त्या ठिकाणी कशी धरावं, तर दाते पंचांगकर्ते यांनी या ठिकाणी खुलासा दिलेला आहे. श्रावण शुक्ल पक्ष एकादशी, पुत्रदा एकादशी यांचा खुलासा पान क्रमांक 90 यावर दिलेले आहे की श्रावण शुक्ल पक्ष एकादशी रविवारी 23 ऑगस्ट 2026 रोजी एकादशी समाप्ती 28:19 असून दुसऱ्या दिवशी द्वादशी समाप्ती 30 म्हणजे 6:21 आहे. ज्या गावांची 25 ऑगस्ट रोजी सूर्योदय 6:21 होत आहे अशा प्रदेशामध्ये द्वादशी तिथीची वृद्धी होत असल्याने एकादशीच्या दिवशी म्हणजे 23 ऑगस्ट रोजी पुत्रदास स्मार्त एकादशी असणार आहे आणि 24 ऑगस्ट रोजी भागवत एकादशी त्या ठिकाणी असेल. तर सकाळी 6:21 सूर्योदय होत असलेले जे गावे आहेत त्या गावी त्रयोदशीला तिथीची वृद्धी होत असल्याने